नमस्कार मंडळी, गुढीपाडवा झाला आणि चैत्रातील ऊन प्रचंड तापायला लागलं. ऊन जसं तापायला लागलं तसं खानदेशमधील आणि विदर्भामधील महिलांमध्ये बिबडे करण्याची लगबग सुरू झाली. बिबडे हा पापडांचा प्रकार खानदेशमध्ये आणि विदर्भामध्ये आढळतो. अगदी पहाटे 3 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत ह्या बायका काम करत राहतात. अगदी पहाटे 3 वाजता चूल पेटवून 2 तासपर्यंत घाटा शिजवतात. त्यानंतर घरामध्ये जाऊन आपली आन्निकं उरकून आणि स्वयंपाकसुद्धा आवरून पहाटे 6 वाजेपासून ते 2-3 तास घाटा थापतात, म्हणजे बिबडे तयार करतात. यानंतर दुसऱ्या दिवशीच्या बिबडे करण्याची तयारी सुरू होते आणि त्यासाठी जे गहू भिजत घातलेली असतात, ज्वारी भिजत घातलेली असते, ती सर्व वाटून आणली जाते. त्याचा चिक पाडला जातो. हे सर्व झाल्यानंतर, जेवण वगैरे झाल्यानंतर बिबड्यांची सुकलेले असतात आणि ते काढणीला येतात आणि हे पूर्ण सुकलेले बिबडे धोतरावर टाकलेले असतात. ते धोतर असं उलटं टाकतात आणि यावर उलट बाजूनी पाणी शिंपडतात आणि हे भिजले म्हणजे हे बिबडे काढतात आणि त्यानंतर ओल्या धोतरामध्ये असे दाबून ठेवतात, म्हणजे हे सरळ सरळ राहतात. आणि जे थोडेसे फाटलेले किंवा खराब झालेले असतात ते बाजूला ठेवतात आणि ते खाण्यासाठी वापरतात. हे बिबडे ओले ओले खायला अतिशय चविष्ट लागतात आणि प्रत्येक घरोघरी 2-2 बिबडे तरी देतातच. हे पदार्थ आंबवलेले असल्यामुळे यामध्ये व्हिटॅमिन बी तयार होतं आणि हे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरामध्ये म्हणजे आतड्यांमध्ये हेल्दी बॅक्टेरियल फ्लोरा तयार होतो. यामुळे आपलं पचनसंस्था चांगली राहते आणि पचन सुरळीत व्हायला मदत होते. ओले बिबडे शेंगदाण्यासोबत खातात किंवा तेल लावूनसुद्धा खातात. यानंतर हे बिबडे खाटवर असे सुकवले जातात आणि पूर्ण सुकल्यानंतर गड्ड्या बांधून स्टोअर करतात. मंडळी, ह्या बायका अतिशय काटक असतात आणि सकाळपासून रात्रीपर्यंत काम करूनसुद्धा त्या थकत नाही. त्यांच्यामध्ये उत्साह कायम दिसतो. शेतात जाणाऱ्या बायका आणि बाहेर अशा काम करणाऱ्या बायकांमध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम हे भरपूर प्रमाणात आढळतं. हे सूर्यामुळे तयार होतं. उन्हात काम करण्यामुळे या सुंदर्यांचा कलर जरी फाकलेला असला तरी ह्या अतिशय निरोगी आयुष्य जगत असतात. हाडं आणि त्वचा खूप बळकट होते. इम्युनिटी खूप छान असते आणि ह्या क्वचितच आजारी पडतात. सहसा दवाखान्यात जाण्याचं कामच पडत नाही. असंच असतं ना, मेहनत करण्याने शरीर स्वस्थ राहतं. शरीराला हालचाल करण्याची गरज असते आणि मनाला शांत राहण्याची गरज असते. आणि निरोगी राहण्यासाठी घर का खाना म्हणजे घरी बनवलेलंच जेवण खूप उपयोगी आणि महत्त्वाचं असतं. घरी बनवलेलं अन्नच शरीरासाठी कसं उपयोगी आहे हे रुजुता दिवेकरसारखे न्यूट्रिशनिस्टसुद्धा त्यांच्या पुस्तकामध्ये सांगतात. निरोगी राहण्याचं रहस्य म्हणजे व्यायाम आणि घरी शिजवलेलं अन्न खाणे.